बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी लॉकडाऊन भाग 15. परसू येईपर्यंत सर्व गुरुजी प्रमुख मंडळींसोबत चर्चा करीत बसले. वाचलेले किस्से सांगत राहिले. परसूने प्रिंट आणली, सरांकडून दुरुस्त करून घेतली आणि डिजिटलसाठी ग्रामपंचायत शिपायाला पाठवून दिलं. सुरक्षा समितीतले सगळे कार्यकर्ते निघून गेले. टेबलावर बरेच पेपर इतस्ततः विखरून पडले होते. परसूने ते चाळायला सुरुवात केली. तिकडे तात्या, मनोज सर, पोलीस पाटील गप्पात रंगले होते. बातम्या वाचत वाचत परसूची नजर एका बातमीवर स्थिरावली. नदी पूल नाक्यावरील 15 पोलिसांची कोरोना तपासणी शक्य. जिल्हा रुग्णालयात 2 तालुक्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह. हे तिघेजण मुंबईहून जिल्ह्यात आले होते. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून ते कोणाकोणाच्या संपर्कात आले याची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे तपासणी नाक्यावर पोलिसांसह कर्मचारी, वैद्यकीय पथकातील अधिकारी, महसूल खात्याचे कर्मचारी, तसेच गडिंग्लज चंदगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी करणारे कर्मचारी यांची तपासणी करण्यात येणार आहे. ही बातमी वाचून तो थोडा चलबिचल झाला. काय रे, काय झालं? काय वाचलंस? सरांनी विचारलं. अहो, आपल्या नदी पुलावरील तपासणी अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी होणार. बाहेरून जिल्ह्यात आलेल्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. बरं, मग तुला काय झालं? मी पोलिसांना जेवण घेऊन गेलो नव्हतो का अक्षय तृतीयेला? माहीत आहे की. मग मग काय, मी जेवण देताना त्या पोलिसांच्या संपर्कात आलेलो. तसं त्याला धीर देत तात्या म्हणाले, परसू, त्याला आता 15 दिवस झाले. होय की, पण मी त्या पोलिसांच्या संपर्कात आलेलो. याच्यापूर्वी कंटेनरमधून जाणारे लोकही त्यांनी पकडलेले होते, ते पण पॉझिटिव्ह आलेले. अरे, पण ही घटना परवाची आहे, तात्याने सांगितले. तसं नव्ह तात्या, परवा मला ताप आलेला. मग उन्हात तानात काम करतोयस, आला असेल. पण आता आहे का? नाही, आता नाही. पण मी काय म्हणतोय, उगीच शंका नको. आपण जबाबदार आहोत. आपण स्वतःहून चाचणी करून घेऊया. उगाच आपल्यामुळे इतरांना त्रास नको. तुझं आपलं काहीतरीच. तुझ्या एवढी काळजी कोणतरी घेतंय का? तूच सांगत असतोस की मास्क घाला, सॅनिटायझरने हात धुवा, बाहेर फिरू नका. तात्या, मी सगळे नियम पाळलेत, पाळतोय आणि पाळणार पण आहे. रानात सुद्धा मी फिजिकल डिस्टन्स पाळूनच जात होतो. काय सर? होय, आम्ही लांब लांब बसत होतो, सर उत्तरले. ज्ञानेश्वरी वाचली, ती पण फिजिकल डिस्टन्स पाळून. 4 कोपऱ्यात 4घे जण. काय करणार, वेळ खायला उठायचा. तेवढेच ज्ञान मिळालं, देवाची भक्ती झाली. एवढं ग्राम सुरक्षा कमिटीत काम करतोय, पण एकदाही आरोग्य नियम मोडला नाही मी. पोलिसांना जेवण देऊन आलो, पण आल्या आल्या हातपाय साबणानं धुतलेलं. तरी पण उगीच काळजी नको, कारण काही लोकांना लक्षणं दिसत नाहीत, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. तसंच माझं पण असेल. मी कुणाच्या जवळून संपर्कात नाही, माझ्यामुळं कुणाला बाधा पोचणार नाही. पण उगीच मनात शंका नको. मी आणि रखमा कोल्हापूरला जातो आणि आपली तपासणी करून घेतो. आणि परसू घराकडे निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सगळेजण बुजुर्ग एकटक बघत राहिले. परसू तपासणीसाठी कोल्हापूरला गेला. त्याच्यासोबत त्याची पत्नी रखमासुद्धा होती. मनाने खमक्या असणारा निडर आणि बेडरवृत्तीच्या परसूला आपला अहवाल निगेटिव्ह येणार याची खात्री होती. पण उगीच शंका नको. आपल्यामुळं गावाच्या अडचणी वाढायला नकोत. त्यामुळं त्यानं हा निर्णय घेतला. परसूची आणि रकमाची तपासणी करण्यात आली.
कोरोनाची कोणतीही लक्षणं त्यांच्या ठायी नव्हती. पण पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पोलिसांच्या संपर्कात आल्यानं त्यांनी स्वतःहून आपली व पत्नीची तपासणी करून घेतली. दुसऱ्या दिवशी त्याला अहवाल प्राप्त झाला. दोघांचाही अहवाल निगेटिव्ह. तरीही परंतु उगाच शंका नको म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचं शिक्का मारण्यात आलं. तपासणी अहवाल घेऊन दुसऱ्या दिवशी हे जोडपं गावात आलं. आल्या आल्या त्याने तात्यांना फोन केला. तात्या, माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे. वाह वाह, छान, आता काहीच अडचण नाही. तात्याने पण सुटकेचा निश्वास टाकला. नाही तात्या, अहवाल निगेटिव्ह आहे, पण 14 दिवस आम्हाला होम क्वारंटाईन व्हावं लागेल. मला आता आपल्याबरोबर राहता येणार नाही. आम्ही गावची सुरक्षा बघतो बाळा, पण तुमचा अहवाल निगेटिव्ह आला आहे हे ऐकून खूपच बरं वाटलं. हो तात्या, आम्ही गावात न राहता 14 दिवस मळ्यात जाऊन राहतो. उगीच टेन्शन नको. दुधाचा काय एवढा प्रश्न नाही. आमचा चुलत भाऊ दारा काढून देईल, दूध घालेल डेअरीला. पण आत्तापासून आम्ही नियम पाळणं गरजेचं आहे. हो बाळा, तुम्ही जा रानात तिथल्या शेडमध्ये राहा, म्हणजे तुला शेतीकडेही लक्ष देता येईल. हो तात्या, म्हणत परसूने फोन ठेवला. तिकडे रोज रुग्णसंख्या वाढत होती. आता तर सरकारने परप्रांतीय मजूर, ग्रीन व ऑरेंज झोनमधल्या लोकांना आपल्या गावी परतण्याची मुभा दिलेली होती. लोक आपल्या राहत्या जिल्ह्यातून तपासणी अहवाल व प्रवेश पास घेऊन यायला सुरुवात झाली होती. आपल्या मूळ राज्यात, जिल्ह्यात आणि गावात येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे गावाची जबाबदारी वाढली होती. सगळी कामं पुढंहून आपणहून करणारा परसू मात्र आता स्वतःच अडकून पडला होता. आपण उगीच त्याला जेवण घेऊन नदी नाक्यावर पाठवून दिलं, तात्या आप्पांना सांगत होते. पोरगं धडाडीचं होतं. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवायचं. सगळी कामं आपणहून करायचं. पण तोच आता होम क्वारंटाईन झालाय. माझा तर हातच मोडल्यासारखा झालाय. नाही तर काय, आप्पाने उत्तर दिले. पण त्याचंही बरोबर आहे. ज्या अर्थी पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे, त्याच दिवशी त्यानं तपासणीचा निर्णय घेतला. त्याच्याकडे किती सतर्कता व जबाबदारीची जाणीव आहे बघा ना. गावाची काळजी आहे म्हणून त्यानं संपर्क लपवून न ठेवता तपासणी करून घेऊन आता मळ्यात क्वारंटाईन झाला. तो खरा नागरिक आहे. आता रोज त्याचा चुलत भाऊ रामा सकाळी रानात जाताना परसूचे वर्तमानपत्र नेऊन त्याच्या शेडमध्ये खिडकीतून टाकत होता. त्यामुळे जरी तो मळ्यात असला तरी सुद्धा त्याच्या जगाशी संपर्क तुटला नव्हता. बाहेरून येणाऱ्यांची धास्तीच गावागावातल्या लोकांनी घेतली होती. काही तालुक्यात बाहेरून आलेल्यापैकी काही कोरोनाग्रस्त सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस चिंतेत भर पडत होती. मद्यविक्रीवेळी झालेल्या गोंधळामुळे सरकारने आता ऑनलाईन मद्यविक्रीची परवानगी दिली होती. परप्रांतीय मजूर विविध मार्गाने गावी गेल्याने इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कामगारांचा, मजुरांचा तुटवडा जाणवू लागला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात परवानगी मिळूनही नियम आणि अटीमुळे त्याला गती येत नव्हती. रानात निवांत एकांतात त्या सगळ्या बातम्यावर नजर फिरवताना आपण गावासाठी काहीच करू शकत नाही याची जाणीव त्याला अस्वस्थ करत होती. पण पुणे रेड झोनमध्ये असल्याने आईबाबा गावी येऊ शकत नाहीत याची सल परसूवर रकमाला लागली होती. त्यात गावापासून वेगळ्या शेतात राहण्याची सवय तिला नव्हती. त्यामुळे रात्री तिला खूप भीती वाटायची. कुठं खस्स जरी झालं तरी ती नवऱ्याला म्हणायची, अहो काय वाजतंय बघा की. तू गप झोप ग, काही नाही, म्हणून तो तिला आधार द्यायचा. तरीसुद्धा तिचा डोळा लागायचा नाही. कोरोनानं त्यांचं संसार चक्रसुद्धा फिरवलं होतं. आपली माणसं लांब अडकून टाकली होती आणि आता तर गावापासून वेगळे राहायला परिस्थितीनं भाग पाडलं होतं. सगळं जग नव्हे तर संपूर्ण पृथ्वी थांबती झाली असताना भारत सरकारने लघुउद्योगावर 6 लाख कोटीच्या योजना जाहीर करून निधीचा वर्षाव केला. रुतलेली अर्थव्यवस्था गतिमान करण्याचा प्रयत्न केला. ही बातमी वाचून आपण भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान त्याला वाटला. तसं त्यानं रकमाला बोलूनही दाखवलं. बघ ना,
कोणता देश इतकं करतोय आपल्या नागरिकांसाठी? कामगारांना, मजुरांना, शेतकऱ्यांना दिलासा दिला, करदात्यांना मुदतवाढ दिली, गृहप्रकल्पांना मुदतवाढ दिली आणि बरंच काही. सगळ्या गोष्टींचा बारीक-सारीक विचार करून देशाला ऊर्जितावस्थेकडे नेणाऱ्या, सतत आधार आणि प्रोत्साहन देणाऱ्या सरकारचं त्याला कौतुक वाटायचं. आता तिसरा लॉकडाऊन संपण्यापूर्वीच चौथ्या लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. आता खऱ्या अर्थाने लॉकडाऊनची गरज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. विविध भागातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाची साखळी तुटता तुटत नव्हती आणि आता तर लॉकडाऊनच्या साखळीतील एक एक कडी वाढत चालली होती. रानात राहायला आल्यापासून टीव्हीची सवय त्याला सैरभैर करत होती. त्यामुळे दिवसभर वाचलेले पेपरच पुन्हा पुन्हा वाचण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते. रानात आल्यापासून आपण खऱ्या अर्थानं लॉक झाल्याची जाणीव दोघांनाही झाली. जवळपास बोलायला कोणी नाही. 2 जनावरांची वैरण काढी, पण तीही आता चुलत भाऊ करीत होता. त्यामुळं रिकामा वेळ संपता संपत नव्हता आणि 4 भाकरी आणि भात आमटी झाली की रखमालाही फारसं काम राहिलं नव्हतं. तांदळाची एक पिशवी, पीठ, मीठ, मसाला एका पिशवीत भरून खाण्यापिण्याचं सगळं साहित्य आणलं होतं. 4 भांडी आणि कपडेलत्ते पिशवीत भरून त्यांनी 14 दिवसांसाठी नव्याने संसार थाटला होता. रिकाम आणि एकटं राहणं काय असतं हे दोघं अनुभवत होते. चौथा लॉकडाऊन कसा असेल, त्याचे नियम काय असतील, या विचाराने दोघांच्याही भयात वाढ होत होती. काही केल्या कोरोनाचं भूत लोकांची पाठ सोडायला तयार नव्हतं. आता भ्यायचं नाही तर लढायचं, खंबीर बनायचं आणि कोरोनाला हरवायचं. ग्राम सुरक्षा समितीत असताना पोलिसांना जेवण देण्याच्या निमित्ताने त्याचा संपर्क आला. त्यातील एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तरीसुद्धा आपण कोणाला जुमानलं नाही. नियम म्हणून क्वारंटाईन झालो, पण हे दिवस संपल्यानंतर पुन्हा नव्याने ग्राम सुरक्षा समितीत जाऊन जोमानं काम करू आणि कोरोनाचा हा प्रश्न कायमचा निकालात काढू. त्याला हरवू आणि आपल्या देशातून पळवून लावू. आणि आपण तो लावणारच आहोत, कारण जवळपास 3 ठिकाणी लस निर्मितीचे कार्य आपल्या देशात सुरू आहे. होमिओपॅथीचे उपचारही सुरू आहेत. आयुर्वेदिक काड्याचा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो आहे. आपले शास्त्रज्ञ नक्कीच यश मिळवतील. उद्याचे जग कोरोनामुक्त असेल, अशी सुखी स्वप्न बघून तो संध्याकाळी झोपेच्या अधीन व्हायचा. प्रत्येक मोठ्या संकटात एक मोठी संधी दडलेली असते. ती नव्या बदलांची नांदी असते. प्लेग, झिका, फ्ल्यूच्या साथीनंतर लाखो लोकांचे बळी गेले, पण त्यानंतर मात्र माणसाने स्वतःच्या राहणीमानात बदल केले. स्वच्छतेचे नियम आपण होऊन स्वीकारले, पण जगाचा प्रवास अव्याहतपणे सुरूच ठेवला. त्यामुळे कोरोनामुळे पृथ्वी थांबती होईल, सामूहिक संसर्गातून मानवजात कमी होईल, करोडो लोकांचे बळी जातील, यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. रोगाची मुळं शरीरात असली तर ती उकडून टाकता येतात, पण ती मनात रुजली तर माणसाला मृत्यूच्या दारात नेऊन सोडतात. आपण कोरोनाला शरीरात आणि मनात थाराच द्यायचा नाही, असा त्याचा पक्का निर्धार होता. सुरक्षित अंतर ठेवा असं आजही वाहनांच्या पाठीमागं लिहिलेलं असतं. अपघात होऊ नये यासाठी ती इशारावजा सूचना असते. आता हीच सूचना माणसात सुरक्षित अंतर ठेवा अशी बदलण्याची वेळ आली आहे. संपर्क टाळा, संसर्ग टळेल, हेच यातून सूचित करायचं असेल. दूर गावकुसाबाहेर रानात असल्याने त्याला चुलत भावाकडून पेपर मिळाल्याशिवाय काहीच कळत नव्हतं. लॉकडाऊनचा 4था टप्पा चालू झाल्याचं त्याला समजलं. टाळेबंदीचा 4था टप्पा हा 31 मेपर्यंत असल्याचं पेपरात छापून आलं होतं. बंदी असूनही पुणे मुंबईत विविध परवानग्या घेऊन, कारणे देऊन कोल्हापुरात काही जणांनी प्रवेश मिळवला होता. याशिवाय विविध जिल्ह्यातून आणि राज्यातून आलेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय होती. बाहेरून आलेल्या लोकांच्यामुळे स्थानिकांच्यामध्ये धडकी भरली होती. आता विविध तालुक्यातून रुग्ण सापडू लागल्याने कोरोनाची धडक ही जिल्ह्यातून व्हाया तालुका मार्गे गावाच्या विशी ठोठावत होती. एकाच दिवसात 14 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने साथ नियंत्रणात आणण्याचे आवाहन प्रशासनासमोर होते. नियमांमध्ये थोडा फेरफार करून रुग्णसंख्येचा आढावा घेऊन काही बंधने नव्याने घातली जात होती.
हे सारं वाचून त्याचं डोकं सुन्न व्हायचं. त्यातच तो स्वतः क्वारंटाईन असल्यानं त्याची थोडी जास्तच मानसिक कोंडी झाली होती. क्वारंटाईन होऊन जेमतेम 2-3 दिवस झाले होते. 2 आठवडे त्याला अजून विजनवासात काढावे लागणार होते. आपण गावासाठी काहीच करू शकत नाही. आपले हात बांधले गेलेले आहेत याची त्याला जाणीव झाली होती. पण त्याचा नाईलाज होता. तो काहीच करू शकत नव्हता. न राहून त्याने तात्यांना फोन केला. तात्या, मी काय करू? त्याने आगतिकपणे विचारलं. काय करू म्हणजे? अरे, रानातल्या घरातच राहा. आपण नियम मोडून कसं चालल? तात्यानं त्याला समजावलं. तसं नव्हं तात्या. एका दिवसात डझनानं रुग्ण सापडायला लागलेत. आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. होय, आपण पूर्ण सावध आहोत परसू. आणि परसू, तू आता निर्धास्त राहा. तू तुझी काळजी घे. आपल्या नशिबानं गावाच्या प्रवेशद्वारावर पण 2 पोलीस गस्तीला आहेत. तिथेही त्यांनी लोखंडी रॉडनं रस्ता अडवला आहे. आता बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश करणं तितकंसं सोपं नाही. तेव्हा तू काळजी करू नकोस. आता तू तुझी काळजी घे. तुझा होम क्वारंटाईनचा कालावधी लवकर संपू दे बाबा. हो तात्या. इथं खुली हवा असतानाही ते सगळं वाचून मला गुदमरल्यासारखं होतंय. तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत. आपल्या गावाची आम्ही सर्वजण डोळ्यात तेल घालून काळजी घेऊ. त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही. असा त्याने त्याला धीर दिला. तसा उसासा टाकत त्याने फोन बंद केला. एका बाजूला गावाच्या बाहेरच्या बाजूने पुणे, मुंबईतून व इतर ठिकाणाहून आपल्या गावाकडे जाणाऱ्या लोकांचा लोंढा. हायवेवर 2 तपासणी नाके. गावाच्या वेशीवर तपासणी नाका. सगळं वातावरण ताणतणावाचं. त्यामुळं एकांतातही निवांतपणाच्या अनुभवाऐवजी चिंता करण्यातच त्याचं मन गुरफटायचं. तर दुसऱ्या बाजूला आईबाबांची घोर काळजी. त्यामुळेच इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली होती. आता तरी संकटांची मालिका सुरू झाली. दिवसभर आगीचे लोळ सोडणारी सूर्यदेवता. उन्हाच्या झळाने तो हैराण व्हायचा. त्यात परवाच वळवाच्या पावसानं झोडपलं होतं. मोठी डेरेदार झाडे मोडून पडली होती. त्याच्या मनाला झालेल्या जखमा आणि वाढणारी रुग्णसंख्या, मृत्यूचं तांडव, लॉकडाऊनचे वाढत जाणारे टप्पे, अशा भयावह प्रसंगांना सामोरं जाताना त्याची तगमग वाढत चालली होती. तशात ही केवळ सकारात्मक दृष्टी, आत्मसंयम, धाडस, चिकाटी आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची हिंमत, धाडस आणि निर्धार यामुळे तो अशा वाईट जगण्या मरण्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत तग धरून होता. तशातच अचानक अंधारून आलं. क्षणभरात आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि हो हो म्हणता आकाशातून मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा थैथयाट, सुसाट वारे आणि वाऱ्याच्या लहरीवर आणि विजांच्या तालावर नाचणारा पाऊस सुरू असताना त्याने रखमाला शेडचं दार बंद करायला सांगितलं आणि जमिनीवर तसाच निपचित पडून राहिला. अचानक त्याचं लक्ष आड्यावरून पत्र्याच्या सांदीतून खांबावर येणाऱ्या पाण्याकडे गेलं. खांबावरून पाणी खाली येत होतं. त्याच खांबावरून एक छोटासा सरडा वर जाण्याचा प्रयत्न करत होता. वारंवार पाण्याच्या दाबामुळे तो खाली सरकत होता, पण हार मानत नव्हता. त्या प्रवाहाला न जुमानता तो वर वर जात होता. जवळपास 20 मिनिटं हा खेळ सुरू होता. त्याला सरड्याची ती धडपड एक प्रेरणा देऊन गेली. नाही, आपण हार मानायची नाही. खचायचं, घाबरायचं तर अजिबात नाही. आपण प्रतिकार करायचा. आपली ही प्रतिकारशक्ती वाढवायची. लोकांचं प्रबोधन करायचं. त्यांची मनशक्ती वाढवायची आणि कोरोनारूपी भस्मासुराचा अंत करायचा. आता कधी एकदा आपला क्वारंटाईन कालावधी संपतोय आणि पुन्हा एकदा गावात सुरक्षा समितीच्या कामात सहभागी होतोय असं त्याला झालं. त्याची जिद्द खरोखरच वाखाणण्यासारखी होती. भीतीत भर टाकणाऱ्या बातम्या रोज येत होत्या. पुणे, मुंबईतून आलेल्या लोकांच्यामुळं जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचं सकृत दर्शनी दिसून येत होतं. पण घाबरण्याचं अजिबात कारण नव्हतं. बाहेरून आलेली जवळपास सगळीच मंडळी संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल होती. त्यांचा अन्य गावकऱ्यांशी संपर्क येत नव्हता. त्यामुळे संसर्गाची भीती नव्हती.
एका दिवसात रुग्णसंख्येने 100 ओलांडली. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 134वर गेली. पॉझिटिव्ह आलेले ग्रामीण भागातील होते. बहुतेक सर्वजण आपापल्या गावातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा किंवा रिकाम्या घरात थांबून होते. त्यातील ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते त्यांना 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. सरकार व प्रशासन एकमेकांच्या हातात हात घालून उत्तम नियोजन करून कोविड-19 उत्तम प्रकारे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत होते. गावागावातील दक्षता समित्या आता अधिक सतर्क झाल्या होत्या. कोणीही गैरमार्गाने किंवा आडवाट्याने तपासणी न करता गावात येऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून काम करत होत्या. रीतसर परवानगी घेऊन गावात आलेल्यांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळं संस्थात्मक अलगी करण्यासाठी गावातील सार्वजनिक मालकीच्या वास्तू अपुऱ्या पडत होत्या. अशा स्थितीत जुनी घरं, जनावरांचे गोठे, चारा ठेवण्यासाठी बांधलेली खोपटी यांना महत्त्व आलं होतं. गावात येणाऱ्यांची संख्या ऐकून रखमाला राग आला. ती म्हणाली, नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झालेले गावाकडे पाठ फिरवतात. आई वडील कुटुंबियांची नाते तोडतात. काही जण आई वडिलांची जबाबदारीही नाकारतात. आपले त्रिकोणी चौकोनी कुटुंब घेऊन सासरवाडीशी नाते जोडतात. सुट्टीला येतात ते पण थेट सासरवाडीत. पण आत्ता मात्र गाव आठवलं होय त्यांना. कोरोनामुळे सासरवाडीत एकाला प्रवेश नाकारल्याची बातमी पेपरात आली होती. यावर तिची ही तिखट प्रतिक्रिया होती. माता आणि मातीला माणसानं कधीच विसरू नये. शेवटी गावानंच मायेचा हात दिला का नाही. पोरग मांडीवर मुतलं म्हणून कोण मांडी कापतं काय. परसून तिला समजावलं. कोरोना रुग्णसंख्येने लाखाचा आकडा पार केल्याने भीतीची छाया दाट झाली होती. पण चिंता, निराशा, दुःख कितीही आलं तरी त्यावर सक्षमतेनं आणि विनोदबुद्धीनं मात करण्याचं कसब परसूला साधलं होतं. तो म्हणाला, कोरोना बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर एक दिवस कोरोना निगेटिव्ह असणाऱ्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल. तसं तिला हसू आलं. तिनंही लागलीच विनोदी सूर हळवीला. आपल्या नवऱ्याला म्हणाली, लोक म्हणायचे पॉझिटिव्ह लोकांच्या नादाला लागायचं नाही, त्यांच्या संपर्कात यायचं नाही. आता या कोरोनामुळं सगळं गणितच उलटं झालं आहे बघा. आता म्हणतात निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात यायचं नाही. काय जमाना आलाय बघा. अगं परवा माझा एक मित्र बँकेत गेला पैसे काढायला. कोण? अशोक काय? रखमानं विचारलं. नाही, तो आपल्या माळावरचा संतराम जाधव. बरं मग? दरवाजाचं सिक्युरिटीनं त्याला थर्मल गननं तपासलं. त्याचा ताप मोजला त्या मशीनवर. तो 100च्या पुढं दाखवित होता. अगोबाई, म्हणजे लक्षणं होती का काय? काय माहीत, तो उत्तरला. तर त्यानं तिथून जी धूम ठोकली, तुमचं पैसंच मला नको म्हणून. वास्तविक ताप, थंडी ही लक्षणं सामान्य आजारपणाची आहेत. आता ती कोरोनासोबत जोडली गेली आहेत. त्यामुळे विनाकारण लोकांच्या मनात भीती वाढते आहे. संतरामची फजिती ऐकून रखमाला हसू आलं. हास्य विनोद करीत करीत ही नवरा बायको 14 दिवसांचा वनवास नाही तर विजनवास ढकलत होती. स्वतःच्या आणि गावाच्या सुरक्षेसाठी त्यांनी रानात राहायचा निर्णय घेतला होता. पण निरोगी मनामुळे शांत वृत्तीनं, संयमानं आणि धीरानं ती उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जात होती. कोरोनावरील लस दृष्टीपथात ही बातमी वाचली तशी परसूनं उडीच मारली. बेस्टच, आता कोरोनाचा नायनाट होणार, अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली. मॉडर्न या लस निर्माण करणाऱ्या संस्थेनं लसीसाठी आवश्यक असलेल्या अनुवंशिक सांकेतिक प्रणालीच्या शोधापासून मानवी चाचणीपर्यंतचा टप्पा केवळ 42 दिवसात गाठला. याशिवाय अन्य देशांनीही संशोधनात गती घेतली असून त्याचे परिणाम सकारात्मक आल्याचे बातमीत नमूद करण्यात आले होते. हे सगळं विस्तारानं वाचून आत्ता काही कोरोनाची खैर नाही. कोरोना जाणार आणि मानवाची या लॉकडाऊनमधून मुक्तता होणार. माणसं पहिल्यासारखी घराबाहेर पडणार, आपापल्या कामधंद्यात रमणार. मुलं, शिक्षक शाळा कॉलेजात जाणार. पुन्हा नव्याने पृथ्वीचं रहाटगडगं चालू राहणार. देवा परमेश्वरा, ती लस लवकर येऊ दे
व मानवजात लवकर कोरोनामुक्त होऊ दे, अशी हात जोडून त्याने विश्वनियंत्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. कोरोनाबाबत दक्षता घेऊन हळूहळू नियम शिथिल होऊ लागले. एका बाजूला नियम शिथिल होत आहेत याचा जिल्ह्यातील ग्रामवासियांना आनंद होत असतानाच रुग्णसंख्या मात्र दिवसांगणिक वाढत होती. आता तर जिल्ह्याच्या जवळपास सगळ्याच तालुक्यात या रोगाचा शिरकाव झाला होता. गावागावातील शाळा क्वारंटाईन सेंटर बनल्या होत्या. सेंटरमधील एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली तर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले जात होते. परिणाम, त्या गावावर पुन्हा 3-4 दिवसाच्या सक्तीचा लॉकडाऊन आणि तोही कडक स्वरूपात लावला जात होता. जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत अत्यावश्यक सेवा यांच्या बरोबरीने इतरही दुकाने उघडली जाऊ लागली. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. दुचाकी 4 चाकी वाहनांबरोबर नियमास व अटीस बांधील राहून रिक्षाही धावू लागल्या. एक प्रकारे लोकांना लॉकडाऊनमधून बाहेर काढणं, जनजीवन पूर्वपदावर आणणं, आपल्या आरोग्याची आपण काळजी घेणं, आरोग्यविषयक नियमांचं काटेकोर पालन करणं, मास्क वापरणं, सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणं, गर्दी टाळणं, माणसांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणं यासारख्या बाबी सरावाच्या होताना दिसू लागल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.